शेतकरी मित्रांनो, बीज उत्पादनासाठी जी काही आपण कांद्याची लागवड त्या ठिकाणी करतो, अर्थात गोट कांद्याची लागवड करत असताना लागवड झाल्याच्या नंतर आपल्या गोट कांद्यासाठी पहिली ड्रेंचिंग जर आपल्याला कुठली करायची असेल, ती सर्वात प्रथम आपल्याला बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण मित्रांनो, जमिनीत असणाऱ्या फ्युजारियम किंवा रायझोक्टोनिया नावाच्या ज्या काही बुरशी आहेत, त्या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे जी काही गोट कांद्याची लागवड आपण त्या ठिकाणी करतो, अशा गोट कांद्यासाठी त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्या कारणानं गोट कांदा आपल्याला त्या ठिकाणी सडलेला किंवा बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी खराब झालेला आपल्याला दिसत असतो. म्हणूनच अशा वेळेस आपल्याला गोट कांद्याची लागवड झाल्याच्या नंतर साधारणपणे 8 ते 15 दिवसांच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडर फॉर्म मध्ये असेल तर साधारणपणे एकरी 5 किलो आणि लिक्विड फॉर्म मध्ये जर असेल तर साधारणपणे एकरी 1 लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला सर्वात प्रथम त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, हा जो काही बुरशीचा प्रादुर्भाव आहे, हा जर आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जाणवत असेल, अशा वेळेस रासायनिक अशा प्रकारचं जर बुरशीनाशक आपल्याला जर ड्रेंचिंग साठी त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मेटालॅक्झिल 35% साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम प्रति 1 एकर क्षेत्रासाठी आणि त्यासोबत 19-19-19 हे जे काही विद्राव्य खत आहे साधारणपणे 5 किलो 1 एकर क्षेत्रासाठी या आपल्या गोट कांद्याच्या सर्वांगीण वाढीसाठी हे आपण त्या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो. मित्रांनो, गोट कांद्याच्या मुळीच्या जोमदार वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी ह्युमिक ऍसिड साधारणपणे 250 ग्रॅम प्रति 1 एकर क्षेत्रासाठी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही माहिती जर मित्रांनो आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा आणि रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.